वृषभ राशी सप्टेंबर 2026 राशीफळ. स्थैर्य, समृद्धी आणि विजयाचा नवा अध्याय. वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून सतत कष्ट करूनही हवा तसा आर्थिक परतावा मिळत नव्हता. कामात विलंब आणि मानसिक अस्वस्थता जाणवत होती. पण सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक मोठी आणि सकारात्मक कलाटणी देणार आहे. कारण 7 सप्टेंबरला तुमच्या 5व्या घरात ज्ञान व भाग्यस्थानात उच्चीचा होणारा बुध, 10व्या घरातील राहूची ताकद, 18 सप्टेंबरला तुमच्या पराक्रम स्थानात 3ऱ्या घरात निर्माण होणारा शक्तिशाली नीचभंग राजयोग तुमच्या यशाचे सर्व मार्ग मोकळे करणार आहे. चला सविस्तर जाणून घेऊया. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमची राशीचक्रातली दुसरी, भूमितत्वाची आणि शुक्राच्या मालकीची रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे? संयमी, सहनशील आणि अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन. आयुष्यात स्थैर्य, सौंदर्य आणि समृद्धीची आवड. कोणत्याही कामाला कमालीचे सातत्य आणि जिद्द. एकच ध्येय ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत न बसणारी चिकाटी. हाच तुमचा संयमी आणि जिद्दी स्वभाव या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळवून देणार आहे. या महिन्याचा मंत्र आहे किंवा महामंत्र आहे संयम, अचूक नियोजन आणि सातत्य. हीच कायमस्वरूपी समृद्धीची गुरुकिल्ली आहे. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे स्थैर्य. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत उच्चीचा बुध आणि मंगळ गुरु. 3ऱ्या घरातील नीचभंग राजयोग 7 सप्टेंबरला बुध 5व्या घरात उच्चीचा होत आहे. 18 सप्टेंबरला मंगळ 3ऱ्या घरात येऊन उच्चीच्या गुरुसोबत नीचभंग राजयोग तयार करत आहे. ही ग्रहांची रचना तुमच्या निर्णय क्षमतेला आणि आत्मविश्वासाला शिखरावर घेऊन जाईल. या 5 चुका नक्की टाळा. पहिली चूक हट्टीपणा. वेळेनुसार जुन्या चौकटी सोडून लवचिक दृष्टिकोन ठेवा. हट्टामुळे संधी हातातून जाऊ देऊ नका. दुसरी चूक बोलण्यातील कटुता. 18 सप्टेंबरपर्यंत मंगळ 2ऱ्या घरात असल्याने कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी कठोर शब्द वापरणं टाळा. तिसरी चूक खाण्यापिण्यावर दुर्लक्ष. 4थ्या घरातील सूर्यामुळे आणि 6व्या घरातील शुक्रामुळे पोटाचे विकार किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. चौथी चूक घाईघाईत गुंतवणूक टाळा. 7 सप्टेंबर पूर्वी बुध उच्चीचा होण्याआधी शेअर मार्केट किंवा सट्टेबाजीत मोठा धोका पत्करू नका. 5वी चूक आळस. 10व्या घरात राहू असल्याने आळस सोडल्यास तुम्हाला अफाट यश मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, 18 सप्टेंबरपर्यंत तुमचा सप्तमेश मंगळ 2ऱ्या घरात धनस्थानात असल्याने पैशांची आवक चांगली राहील, पण अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. 7 सप्टेंबरला 5व्या घरात बुध उच्चीचा झाल्यानंतर तुमची आर्थिक बुद्धिमत्ता आणि नियोजनाची ताकद प्रचंड वाढेल. 11व्या घरातील शनी आणि 10व्या घरातील राहू तुम्हाला अपेक्षित मार्गाने आर्थिक लाभ करून देतील. कौटुंबिक वाद मिटून घरात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. 3ऱ्या घरात पराक्रम स्थानात उच्चीचे गुरुदेव विराजमान आहेत आणि 18 सप्टेंबरला मंगळ तिथे प्रवेश करून नीचभंग राजयोग बनवत आहे. तुमचे कष्ट 100% फळास येतील. व्यावसायिक प्रवास अत्यंत लाभदायक ठरतील. भावा बहिणींचे किंवा सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुमच्या नेटवर्किंगचा तुम्हाला मोठा फायदा होईल. 17 सप्टेंबरपर्यंत सूर्यदेव तुमच्या 4थ्या घरात स्वराशीत आहेत. जर प्रॉपर्टी, नवीन घर किंवा वास्तूशी संबंधित निर्णय घ्यायचे असतील तर 17 सप्टेंबर पूर्वीचा काळ हा अतिशय उत्तम आहे. नवीन वाहन खरेदीचे योग बनत आहेत. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. तिच्याच आशीर्वादाने तुमची अडकलेली कामे मार्गी लागतील. शिक्षण. 7 सप्टेंबरला 5व्या घरात बुध उच्चीचा होत आहे, त्यामुळे 17 सप्टेंबरला सूर्यदेव तिथे येत आहे. बुधादित्य योग. विद्यार्थ्यांसाठी हा महिना वरदान ठरणार आहे. CA, IT, फायनान्स आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना मोठं यश मिळेल. 5व्या घरातील उच्चीचा बुध लव्ह लाईफमध्ये देखील स्पष्टता आणि गोडवा आणणार आहे. विवाह इच्छुकांसाठी मनपसंत आणि सुयोग्य स्थळांचे योग आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा कामात अचानक विलंब होतो तेव्हा तुम्ही संयमाने योग्य वेळेची वाट पाहता की अस्वस्थ होऊन मार्ग बदलतात? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
2 सप्टेंबरला तुमचा राशी स्वामी शुक्र हा 6व्या घरात स्वराशीत तूळ राशीत प्रवेश करत आहे. निरोगी शरीर आणि शांत मन हेच यशाचं खरं अधिष्ठान आहे. 6व्या घरातील स्वराशीचा शुक्र तुम्हाला जुन्या आजारांमधून आणि कर्जाच्या समस्येतून मुक्ती देईल. कोर्ट कचेरी किंवा वादाच्या प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागण्याचे देखील संकेत आहेत. तुमचे विरोधक आणि प्रतिस्पर्धी पूर्णपणे शांत होतील. नोकरी वर्ग. 10व्या घरातील राहू आणि 6व्या घरातील स्वराशीचा शुक्र तुम्हाला कार्यक्षेत्रात मोठं पद किंवा नवीन जबाबदारी मिळवून देईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामांची प्रशंसा होईल. व्यापारी वर्ग. 11व्या घरातील शनी आणि 5व्या घरातील उच्चीचा बुध व्यापाऱ्यांसाठी प्रचंड नफ्याचे योग घेऊन येत आहे. नवीन क्लायंट्स मिळतील आणि व्यवसायाचा देखील विस्तार होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, महाभारतात भीमाकडे अथांग शरीरशक्ती होती, पण जोपर्यंत त्या शक्तीला भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्या ज्ञानाची, यांच्या संयमाची जोड मिळाली नाही, तोपर्यंत तो अजय बनू शकला नाही. 18 सप्टेंबरला जेव्हा मंगळ 3ऱ्या घरात कर्क राशीत नीच स्थितीत जातो, परंतु तिथे आधीपासूनच उच्चीचे गुरुदेव उपस्थित असतात. हा नीचभंग राजयोग अगदी भीमाच्या अथांग शक्तीला भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाची जोड मिळण्यासारखाच आहे. कथेचा बोध. तुमच्याकडे क्षमता आणि मेहनत करण्याची वृत्ती प्रचंड आहे, पण जेव्हा तुम्ही त्याला योग्य नियोजन आणि ज्ञानाची जोड द्याल, तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही. प्रिय भगिनींनो, 2 सप्टेंबरला राशी स्वामी शुक्र हे स्वराशीत येत असल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचं आकर्षण हे वाढणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना पदोन्नती किंवा नवीन संधी मिळतील. कला, डिझायनिंग किंवा कौटुंबिक व्यवस्थापनात देखील तुमचं विशेष कौतुक होईल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ज्येष्ठ नागरिक. 11व्या घरातील शनी महाराजांमुळे आर्थिक चिंता या दूर होतील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील आणि धार्मिक कार्यात देखील मन रमेल. सांधेदुखी आणि पायाच्या त्रासात औषध उपचाराने मात्र उत्तम फरक पडेल. 11व्या घरातील शनी आणि 5व्या घरातील उच्चीचा बुध हे दोघेही या महिन्याचे सगळ्यात मोठे शुभ संकेत तुमच्यासाठी ठरणार आहेत. नशिबाची साथ ही तुम्हाला 85% पेक्षा देखील जास्त लाभेल. जुनी स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा होईल. फलदीपिका ग्रंथातील सूत्रांनुसार जेव्हा 5व्या घरात बुध हा उच्चीचा असतो आणि 11व्या घरात शनी शुभ स्थितीत असतो, तेव्हा महाधन योग सिद्ध होतो. वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना स्वबुद्धिमत्तेच्या जोरावर प्रचंड धनसंचय करण्याचा ठरणार आहे. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घेऊया. 6व्या घरातील स्वराशीचा शुक्र सांगतो की शिस्त आणि आरोग्याची काळजी घेणं हेच तुमचं खरं रक्षण करता आहे. 5व्या घरातील उच्चीचा बुध सांगतो भावनिक न होता बुद्धी आणि तथ्यांच्या आधारे तुम्ही निर्णय घ्या. 3ऱ्या घरातील गुरु मंगळ सांगतात कष्ट करायला घाबरू नका, प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग करणं म्हणजे सप्टेंबर महिन्यात फायनान्स, बँकिंग, शेअर मार्केट, IT, डिझायनिंग, रिअल इस्टेट आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या वृषभ राशीच्या जातकांनी 7 सप्टेंबर नंतर नवीन प्रोजेक्ट सुरू करावेत. प्रचंड यश मिळेल. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जुन्या चौकटी सोडून नव्या विचारांचा स्वीकार करणं हेच खरं प्रगतीचं लक्षण आहे. लाभ. 11व्या घरातील शनी तुम्हाला नियमित आणि मोठा आर्थिक लाभ देईल. दीर्घकालीन इच्छा देखील तुमच्या पूर्ण होतील. व्यय आणि परदेश गमन. परदेशाशी संबंधित व्यवसाय किंवा शिक्षणासाठी जात असलेल्यांसाठी 5व्या घरातील हे बुधाचं गोचर अत्यंत अनुकूल आहे. विनाकारण होणारे खर्च तुमचे थांबतील. आता बघूया स्कोर बोर्ड सप्टेंबर 2026चा. पैसा व धन 10 पैकी 9, प्रेम व विवाह 10 पैकी 8.5, करिअर व व्यवसाय 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 8, कुटुंब व वास्तू 10 पैकी 8.5,
भाग्य 10 पैकी 9, मानसिक शांती 10 पैकी 8.5. आता तुमच्यासाठी विशेष शुभ दिवस 3, 4, 8, 9, 17, 18, 22, 23 आणि 27 सप्टेंबर या दिवशी सर्व महत्त्वाची कामं आणि व्यवहार पूर्ण करा. आता सावध राहण्याचे दिवस कोणते आहेत? 6, 11, 15 आणि 24 सप्टेंबर या दिवशी वादविवाद आणि मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता बघूया उपाय. सप्टेंबर 2026 साठी वृषभ राशीसाठी राशीस्वामी शुक्रासाठी दर शुक्रवारी महालक्ष्मी अष्टक वाचा किंवा देवी लक्ष्मीला पांढरी फुलं अर्पण करा. बुधाच्या शुभतेसाठी दर बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करा. नीचभंग राजयोगासाठी दर गुरुवारी गायला गुळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ खाऊ घाला. उत्तम एकाग्रता आणि आर्थिक समृद्धीसाठी चांदीच्या अंगठीत हिरा, पांढरा पुखराज परिधान करा. तुम्हाला खरेदी करायचे असल्यास लिंक व्हिडिओमध्ये टॅग केलेली आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, हा सप्टेंबर महिना तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि यशाची नवीन लाट घेऊन येत आहे. 5व्या घरातील उच्चीचा बुध आणि 11व्या घरातील शनी हा तुम्हाला समृद्धीच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल. स्वतःच्या कर्मांवर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास ठेवा. ग्रह तुम्हाला योग्य दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालून यशाचं शिखर गाठणं हे पूर्णपणे तुमच्या कर्मांवरच अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात मिथुन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.